नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत देशातील कापूस बाजाराच्या ताज्या घडामोडी। दिवसभर दोन बातम्या जोरदार पसरल्या आहेत। पहिली बातमी आहे, देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवला गेला आहे। मागील काही दिवसात कॉटन ब्रोकर्स असोसिएशनने अंदाज दिला होता की उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे। त्यामुळे काही बाजारामध्ये चढ उतार दिसू लागला। जिथे जास्तीत जास्त दर 8,850 पर्यंत पोहोचले होते, तिथे 300 ते 400 रुपयांनी दर घसरले आहेत। सरासरी बाजारभाव मात्र 7,900 ते 8,100 रुपया स्थिर राहिला आहे। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने देखील उत्पादनाचा अंदाज वाढवला, पण वापर वाढेल असाही अंदाज दिला आहे। उत्पादन वाढ झाली असली तरी वापर 10 लाख गाठीने वाढेल असा अंदाज असल्यामुळे बाजारावर परिणाम कमी दिसतोय। सीसीआयने गेल्या वर्षी 100 लाख गाठी खरेदी केलेल्या कापसापैकी 99% विकले आहे, तर भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे। देशात आयात वाढणार आहे, पण निर्यात कमी होणार आहे। ह्या अंदाजामुळे देशात पुरवठा चांगला राहणार आहे। बाजार भावावर सध्या स्थिरता आहे। 19 जानेवारी नंतर सीसीआय विक्री सुरू होईल, त्यानंतर भावावर परिणाम दिसेल। पॅनिक सेलिंग करू नका, हमी भावाचा आधार आहे। बाजाराकडे बारकाईने लक्ष ठेवा आणि विक्रीचं नियोजन करा। हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।